हॅलो मित्रांनो, कसे आहेत तुम्ही सगळे. तर आज आपण जाणार आहे स्पेशल बिर्याणी खायला, ते म्हणजेच बगारा राईस बिर्याणी. ही आपली तेलंगणाची फेमस डिश आहे. बिकॉज जे राईस यूज करतो ते डिफरंट असतात, त्याला आपण बोलतो बगारा राईस. आणि गायज आमच्या इथं न्यूली ओपन झालं आहे श्री बालाजी तेलगू किचन, जे लोकेटेड आहे आपल्या उलव्यामध्ये, शॉप नंबर 2, प्लॉट नंबर 15, सेक्टर 3, उलवे, नवी मुंबई. गायज इकडचं जेवण एक नंबर बिकॉज मी फर्स्ट टाईम ट्राय केलं होतं. खरंच गायज चव जबरदस्त होती इकडची. माझी वाईफ तर बोलत होती, यार खरंच एवढं कमी बजेटमध्ये पोटभर जेवण इथं भेटतं आहे, आपण नेक्स्ट टाईम परत येऊ. गायज आता मी ब्लॉगची सुरुवात करतो. तुम्हाला मी हॉटेल दाखवतो. त्यांचं एकदम सिम्पल सेटिंग अरेंजमेंट आहे यांची, आणि जास्त एक्सपेन्सिव्ह पण आहे. मेन आमचं म्हणजे कसं होतं की विचार केला आज काहीतरी वेगळं खायचं, तर विचार केला चल बगारा राईसच खाऊ. आणि हे म्हणजे यांची बिर्याणी स्टाईल येते, युनिक बिर्याणी स्टाईल. तुम्ही बघू शकता, आपण तर भरपूर टाईपचे बिर्याणी खाल्लेच, त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी असं वाटतं. मील दिसतो तुम्हाला ते तसं आहे. आणि खरं तर हे बघून आमच्या तोंडाला एवढं पाणी सुटलं होतं, तुमच्या पण सुटत होतं. यूट्यूब फॅमिली, कसे आहेत तुम्ही सगळे मजेत असणार. तर आज माझ्या बायकोला आज घेऊन जाणार मी बाहेर जेवायला. तर विचार केला काय जेवायचं. तर लक्षात आलं चला आपल्या ओल्यामध्ये नवीनच ओपन झालं तेलंगणा फूड ना, तेलगू जेवण आपल्याला करायचं आज. ठीक आहे, तेलगू फूड तिथे भेटतं ऑल टाइप्सचे. आणि आम्ही ते म्हणजे जातो तेव्हा आम्ही बघितलं हॉटेल साईडला होतं, तर विचार केला जायचं जेवायला. ती बोलली आज मला कंटाळा जेवण बनवायला, तर त्याच्यापेक्षा बोलत चल आपण जाऊ बाहेरच जेवण. आणि त्याच्या कारण म्हणजे तुम्हाला बघायला भेटेल आम्ही कुठे चाललो, त्याचं फूड कसं तुम्हाला थोडक्यात म्हणजे रिअल रिव्ह्यू आमच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार तुम्हाला. एकदम रिअल रिव्ह्यू भेटणार आहे, कसं लागते, टेस्ट कशी आहे, क्वांटिटी किती आहे, काय सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पडेल. पण तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू बघा. चला आज जाऊ आपण आता खायला. कुठे बसशील बाहेर? इथं बाहेर बस इथं. हां इथं ठीक आहे. ओ तिला टेकायला बरं भेटेल ना बाबूला. खुर्ची का बाबूला आहे इधर बाहर मच्छर आहे का आता दिवस आहे. चल काय नाही कुठे बसतं ते खुर्चीवर बसत ना तिला. ओ गोलीजी खुर्चीवर बसत का तिला. काय कशी बघ काय बघ तुला काय आवडत बघितलं काय दाखवलं तुला सगळं भेटेल. चिकनमध्ये भेटेल जे बाहेर. चिकनमध्ये श्री बालाजी तेलगू किचन. फर्स्ट टाइम तेलगू फूड ट्राय करेन ना. फर्स्ट टाइम खात्याचं तेलगू फूड फर्स्ट टाइम. ते आपण खाल्लं ते का होतं तिकडे खाल्लेलं कुठलं तिथं खाल्लेलं काय आता आपण गेलो ना साऊथ इंडियन जेवण. ते केरला होतं वाटतं. केरला हाऊस होतं. वेगळं आहे. काय घेणार? चिकन फ्राय बिर्याणी पण भेटणार त्याच्यामध्ये का? सगळ्या बिर्याणीमध्ये बगारा राईस असणार आहे. बिर्याणी एकच आहे ना चिकन. बगारा राईस म्हणजे व्हाईटच राईस असतो ना. त्याच्यामध्ये काय असतं? कमी मसाला असतो ना बगारा राईस. थोडा फ्राय हलका फ्राय. घे मग काय घेऊ? चिकन फ्राय बिर्याणी सांगू. चिकन थालीमध्ये काय भेटेल? आणि चिकन थालीमध्ये काय काय? ग्रेव्ही फक्त का? अजून काय घेते मग? चिकन बिर्याणी घेते ना. हे गोंगुरा काय? कुठं लिहिलं का? इथे लिहिलेत ना त्यांचे स्पेशल आयटम काय. विचार बोटी गोंगुरा बोटी. गोंगुरा बोटी करी काय आहे? हां वजडीला तुम्ही गोंगुरा बोलता. बोटी आणि हे गंगुरा म्हणजे आंबाडीची भाजी असते. ही एक आंबट भाजी असते ना आंबाडीची. माहिती ती आंबट खट्टा असते. करी नको ना चिकन करी. घे तुला जे आवडतं. मी काय सांगितलं? मी चिकन फ्राय बिर्याणी सांगितलं. माझं पण सांग ना तू. म्हणजे काय करते बघ ती इतकी बघ काय करते. चिकन तू काय घेतो? वजडी नको ना. हे काय पण चांगलं का? नाही ना त्यासाठी घे मग काय
सगळ्यामध्ये तो राईस सेम भेटणार ना प्लेटमध्ये, व्हाईटवाला फक्त ते बघा. आपल्या चिकनचं वेगळं. चिकन फ्राय बिर्याणी म्हणजे साईडला फ्राय भेटणार ना. आता घे आता करी मग आता आता करीवाला घेतो. हा एक फ्राय बिर्याणी करा सिंगल आणि करी ना, दुसरं काय तेच आहे ना. करीच आहे आणि फ्राय आहे ना, हां मटन नाही आहे ना, प्रॉन्स पण नसणार ना. ठीक आहे चालेल. मस्त का मेन्यू कार्ड चांगलं वाटतं ना. तू मला आज हे खायला आणलंस का, तेलगू जेवण? मी घेतो तुला आवडलं. बोलू मी. येस. ओके गाईस, तुम्ही बघू शकता ही आहे बगारा राईस यांचा, जो नॉर्मल जिरा आणि खडे मसाला टाकून फ्राय केलेला आहे. आणि इथं साईडला आपल्याला कोशिंबीर दिलेला आहे. एक बॉईल अंडा आहे त्या थाळीमध्ये, चिकनची ग्रेव्ही आहे, म्हणून हा चिकन ड्राय आहे म्हणजे फ्राय केलं. तर मी टेस्ट करते, दिसायला खूप टेम्पटिंग दिसतं आणि भारी आहे. तर मी ही फर्स्ट टाइम तेलगू डिश ट्राय करते, तर मी खाऊन तुम्हाला रिव्ह्यू नक्कीच देते. गोलू तुला पण पाहिजे? तुला बी पाहिजे? तुला पाहिजे? मी संपल्यावरती सांगते, खरंच खूप भारी आहे, जाम भारी आहे. आणि माझ्यात काय चिकन करी आहे ना बोलू, सेम म्हणजे आपलं डिफरंट, म्हणजे तू सुक्या ह्याच्यात घेतलं आहे, तू फ्राय घेतला आहे ना. मला पूर्ण संपू दे मग मी सांगते की कसं आहे. आणि मेन म्हणजे आपला अंडा भेटतो नाही तर असं कॉम्प्लिमेंटरी वाटतं ना. दुसऱ्या हॉटेलला कसं फक्त मी हा जो चिकनचा पीस आहे तुम्ही खाल्लेला आहे, आणि मी खरं सांगते ना, हा चिकन जो ड्राय एवढा भारी आहे ना, टेस्ट तोंडाला माझ्या खूप मस्त लागतं. म्हणजे जेव्हा आपण चायनीज चिल्ली खातो ना, चिल्लीपेक्षा सुपर आहे हा ऑप्शन. आणि कसं हेल्दी पण आहे, आपलं घरगुती स्टाईल जेवण आहे, आणि टेस्ट थोडीशी तेलंगणाची आहे, तर खूप भारी आहे. मी तुम्हाला नक्की रेकमेंड करेन की तुम्ही नक्की येऊन इथे ट्राय करा. मला खूप जास्त आवडतं, मी आता हे खाऊन घेतो. येस, दिसतं चांगलं, छान दिसतं. खरंच मस्त आहे. डिफरंट चव आहे ना आपल्या घरात. जशी आपली कशी थोडीशी जी मराठी टेस्ट आहे ना, आगरी कोळी टेस्ट, त्यापेक्षा एकदम डिफरंट टेस्ट आहे. आणि थाळी पण त्यांनी चांगल्या प्रकारे प्रेझेंट करून दिलेली, आणि हेल्दी आहे हे फूड ॲक्च्युअलमध्ये. याच्यामध्ये काय मिक्सिंग वगैरे नाही आहे. हे खाल्ल्यानंतर लगेच समजतं, जो खातो ना रेग्युलर त्याला माहिती असणार की याच्यामध्ये काय आहे की नाही. सगळे आपले ऑथेंटिक मसाले यूज केले त्याच्यामध्ये, आणि दिसायला पण खूप छान दिसते, मस्तच आहे. मला खूप जास्त आवडतं. तुला? आणि मेन गोष्ट काय, आमचं बिल फक्त झालं 320 रुपीज. मी विचार बी करू शकत नाही एवढे कमी पैसे माझे जातील, ते पण नॉनव्हेजमध्ये. क्वांटिटी तर खूपच जास्त होती. काय तुम्ही नक्की इथं व्हिजिट करा.